एका गावात एक सुखी कुटुंब राहत होते. त्या कुटुंबात 3 भाऊ आणि एक बहीण होती. आई वडील चौघांवरही खूप प्रेम करायचे, पण ते त्यांच्या मधल्या मुलामुळे थोडे चिंतित असायचे. मोठा मुलगा शिकून डॉक्टर झाला होता आणि धाकटा मुलगा इंजिनियर, पण मधला मुलगा मात्र अशिक्षित राहिला होता आणि गावात मजुरीची छोटी मोठी कामे करायचा. मोठ्या 2 भावांची लग्न झाली होती आणि बहिणीचेही एका चांगल्या घरात लग्न झाले होते. मधल्या मुलाचे शिक्षण नसल्यामुळे त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. जेव्हा बहीण माहेरी यायची तेव्हा ती डॉक्टर आणि इंजिनियर भावाशीच जास्त बोलायची, कारण ते तिला महागड्या भेटवस्तू द्यायचे. मधला भाऊ तिला काही देऊ शकत नव्हता, तरीही त्याचे आपल्या बहिणीवर खूप प्रेम होते. काही काळाने वडिलांचे निधन झाले. आईने विचार केला की संपत्तीवरून वाद होऊ नयेत, म्हणून तिने मधल्या मुलाचे लग्न एका साध्या सरळ मुलीशी लावून दिले. लग्नानंतर मधला मुलगा खूप मेहनतीने काम करू लागला. तो मित्रांना म्हणायचा, आधी मी एकटा होतो, पण आता मला माझ्या पत्नीसाठी आणि येणाऱ्या मुलासाठी कष्ट करायचे आहेत. एके दिवशी दोन्ही शिकलेल्या भावांनी जमिनीच्या आणि घराच्या वाटणीचा निर्णय घेतला. आईने खूप समजावले, पण ते ऐकत नाहीत. त्यांनी बहिणीलाही बोलावून घेतले. वाटणीच्या वेळी वकील आले आणि म्हणाले, तुमची 10 एकर जमीन आणि हे घर आहे, कोणाला किती हिस्सा हवा? तेव्हा मधला अशिक्षित भाऊ म्हणाला, वकील साहेब, 5-5 एकर जमीन माझ्या दोन्ही भावांच्या नावे करा आणि हे घर माझ्या लाडक्या बहिणीला देऊन टाका. सगळे थक्क झाले आणि विचार करू लागले, मग तुझ्या वाट्याला काय येणार? तो आपल्या पत्नीकडे बघून हसला आणि म्हणाला, माझ्या वाट्याला माझी लाडकी आई आली आहे, मला आणखी काही नको. त्याच्या पत्नीनेही सासूला मिठी मारली आणि म्हणाली, आईपेक्षा मोठी मालमत्ता आमच्यासाठी दुसरी कोणतीच नाही. हे ऐकून दोन्ही शिकलेले भाऊ आणि बहीण सुन्न झाले. त्यांना आपल्या वागण्याची लाज वाटली. बहिणीने रडत आपल्या भावाची माफी मागितली. भावांनी जमिनीचे कागद फाडून टाकले आणि ठरवले की आपण कधीच वेगळे होणार नाही. शेवटी संपूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र आनंदाने राहू लागले. तर मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.